नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तर बघा, आपण मागील लेक्चरमध्ये हेक्साडेसिमल रिलेटेड आपण माहिती बघितलेली आहे. आता त्यानंतर मग पुढचा जो टाईप्स म्हणजे पुढचा आपला टॉपिक असणार आहे, तर तो असणार आहे बायनरी कोडेड डेसिमल. त्यालाच आपण शॉर्टकटमध्ये काय म्हणत असतो, BCD म्हणत असतो. काय म्हणत असतो? BCD. आता यामध्ये बायनरी कोडेड डेसिमल जो आहे, तर तो आपला नंबर सिस्टीममध्ये कशा प्रकारे आपण त्याचा यूज करत असतो, तर त्याविषयी माहिती बघूयात. इन बायनरी कोडेड डेसिमल BCD, each digits is represented by a fixed number of bytes, usually 4 or 8 bytes. म्हणजेच बायनरी कोडेड डेसिमलमध्ये आपण 4 बाइट्स किंवा या ठिकाणी बघा 4 बाइट्स आपण यूज करतो किंवा 8 बाइट्स यूज करतो, दोन्हीपैकी एक यूज करत असतो. म्हणजेच अशा प्रकारे 1 0 0 1 हा आपण एक बायनरी घेतलेला आहे. मग हा 4 डिजिटचा आहे, त्याला 4 डिजिट किंवा 4 बाइट्स सुद्धा आपण म्हणू शकतो. किंवा मग 8 डिजिटचा असेल तर 8 डिजिट्स येणार आहे त्यामध्ये, किंवा त्याला 8 बाइट्स पण आपण म्हणत असतो. आता त्यानंतर मग बघा पुढे काय माहिती दिलेली आहे या ठिकाणी बघा. इट इज व्हेरी इफिशियंट सिस्टीम विच कन्वर्टेड डेसिमल नंबर इंटू बायनरी नंबर कम्पेअर विथ एक्झिस्टिंग बायनरी नंबर. मग ही जी BCD नंबर जो आहे, म्हणजे बायनरी कोडेड डेसिमल आहे, तर त्याचा आपण बघा जास्त करून कन्वर्जन जे आहे डेसिमल टू बायनरी मध्ये करत असताना आपण काय करत असतो, त्याचा यूज करत असतो. त्यानंतर मग पुढील माहिती काय दिलेली आहे. द BCD कोड प्लेज अन इम्पॉर्टंट रोल्स as the manipulating is done, treating each digits as separated single subcircuits. आता त्यामध्ये बघा BCD कोड्स आर ऑल्सो नोन ॲज 8421 कोड्स. BCD कोड्स जो आहे तर त्याला आपण काय म्हणतो 8421 कोड्स असे म्हणत असतो. आता त्याचं जे कन्वर्जन आहे बघा, इट इज कंपोज ऑफ 4 बाइट्स हॅव्हिंग वेटेज. मग त्याचं वेटेज कशा प्रकारे असणार आहे. मग जर आपण बायनरी नंबर एक घेतलेला आहे किंवा त्याचं जे वेटेज कशा प्रकारे असणार आहे ते बघूयात. बघा या ठिकाणी जो पॉवर आहे तर तो आपल्याला पॉवर 2 घ्यायचा आहे. समजा 8421 जर आपण घेतला तर त्याचा बघा कशा प्रकारे त्याचं कन्वर्जन असणार आहे. 2 चा पॉवर 0, 2 चा पॉवर 1, 2 चा पॉवर 2, 2 चा पॉवर 3 अशा प्रकारे त्याचं कन्वर्जन जे आहे तर ते कन्वर्जन असणार आहे. अशा प्रकारे म्हणजे त्याचं वेट जे आहे 4 बाइटचं वेट जे आहे तर ते अशा प्रकारे त्याचं असणार आहे. आणि त्यानंतर काय सांगितलेलं आहे, विथ 4 बाइट कॉम्बिनेशन 16 नंबर्स कॅन बी रिप्रेझेंटेड, बट इन 8421 कोड्स ओनली 10 0 to 9 numbers are represented as shown in. आता पुढचा जो आपण टेबल बघणार आहोत तर त्यामध्ये बघा कन्वर्जन कशा प्रकारे त्याचं करायचं आहे. आपल्याला बायनरी कोडेड डेसिमलचं कन्वर्जन आपल्याला डेसिमल नंबरमध्ये कशा प्रकारे करायचं आहे ते आता बघूयात. आता एका ब्लॉकमध्ये आपण काय घेऊयात, 8421 BCD आणि इकडे डेसिमल घेऊयात. 8421 कोड घेऊयात आणि दुसरा काय घेऊयात, डेसिमल घेऊयात. त्यालाच आपण BCD म्हणतो. आता त्याचं कन्वर्जन आपल्याला डेसिमलमध्ये करायचं आहे. डेसिमलमध्ये आपल्याला करायचं आहे. आता या ठिकाणी बघा, आता हे जे नंबर्स आहेत तर ते नंबर्स आपल्याला सुरुवातीला आपण डेसिमल नंबर आपल्याला माहीत आहे किती आहे, 0 to 9 आहे. मग 0 1 2 3 0 1 2 3 4 5 6 7 8 and 9. खालचा काय उपयोगाचा नाही हा कॉलम. त्यानंतर मग बघा याचं कन्वर्जन आपल्याला BCD मध्ये करायचं आहे. तुम्हाला माहिती आहे 4 डिजिट्समध्ये आपल्याला व्हॅल्यू घ्यायची आहे. त्यानंतर एकचं कन्वर्जन नंतर बघा 0 0 0 1 यामध्ये आपण 0 आणि 1 यूज करणार आहोत बायनरी कोडेड डेसिमलमध्ये. त्यानंतर मग बघा पुढची व्हॅल्यू काय येणार आहे, 1 नंतर किती येणार, 10 येणार.
0 0 1 0, 10 नंतर पुढची मोठी संख्या 11 0 0 11. त्यानंतर आता 2 डिजिट कंप्लीट झाले, आता 3 डिजिटची व्हॅल्यू घ्यायची आहे, म्हणजे 0 100, त्यानंतर 0 101, त्यानंतर पुढची काय व्हॅल्यू येणार आहे 0 111, सॉरी इथे 10 राहणार. त्यानंतर मग पुढची व्हॅल्यू काय येणार 0 111 येणार. त्यानंतर 8 नंबरला काय येणार आहे 0. आता 3 डिजिट कंप्लीट झाल्यानंतर आपली व्हॅल्यू काय येणार आहे 1000, त्यानंतर 1001. अशा प्रकारे आपल्याला डेसिमल नंबरचं BCD म्हणजे बायनरी कोडेड डेसिमलमध्ये सुद्धा आपण करू शकतो. अशा प्रकारे आपल्याला कन्वर्जन जे आहे तर ते कन्वर्जन करता आलं पाहिजे. आता त्यानंतर मग बघा अजून काय काय माहिती दिलेली आहे. द 6 कोड कॉम्बिनेशन, मग याच्या पुढचे जे कॉम्बिनेशन आहे डेसिमलचे बायनरीमध्ये आपण बघितले होते, मग ते कोणकोणते नंबर राहिलेले आहे बघा. मग एक 1001 नंतर कोणते येणार आहे 1010, त्यानंतर 1000 किती येणार आहे 4 डिजिट कंप्लीट होईपर्यंत आपण घेऊयात 11 येणार आहे 1011. त्यानंतर हे 2 डिजिट कंप्लीट झाले, मग पुढचा घ्यायचा 1100, त्यानंतर 1101. त्यानंतर मग पुढचा कोणता नंबर घ्यायचा आहे, पुढचा नंबर जो आहे तर तो असणार आहे 1110 आणि लास्टचा असणार आहे 1111. अशा प्रकारचे हे जे 6 नंबर्स आहे, हे 6 कोड जे दिलेले आहे आपल्याला, तर ते काय आहे आर इनव्हॅलिड इन द 8421 BCD कोड्स. म्हणजे जो बायनरी कोडेड डेसिमलमध्ये आपले हे जे नंबर्स जे आहे तर ते काय असणार आहे इनव्हॅलिड असणार आहे, इनव्हॅलिड असणार आहे. हे नंबर आपल्याला यूज करायचे नाही, म्हणून हे लिमिटेड आहे. म्हणून जास्त करून आता जे मॉडर्न कम्प्युटर्स आहे तर त्यामध्ये आपण त्याचा यूज करत नाही. आता हे जर आपण बघितले आहे, याची माहिती बघितलेली आहे. आता त्यानंतर मग बघा विद्यार्थी मित्रांनो, आता याची पुढची जी माहिती असणार आहे तर ती त्याचे ॲडव्हांटेजेस अँड डिसॲडव्हांटेजेस जे आहे तर ते आता आपण बघूयात. तुम्हाला समजलं डेसिमलचं बायनरी कोडेड डेसिमलमध्ये जसं आपण डेसिमलचं बायनरी कोडमध्ये केलं होतं तशाच प्रकारे बायनरी नंबरमध्ये केलं होतं तशाच प्रकारे आपल्याला BCDमध्ये करायचं आहे. सेम आहे, 0ला 0 घ्या, नंतर 1 घ्या. 1 नंतर बघा 0 आणि 1च यूज करायचं आपल्याला. मग 10 नंतर मोठी संख्या 11 मग 2 डिजिट कंप्लीट झाला, मग आपल्याला 3 डिजिटची व्हॅल्यू घ्यायची आहे. 3 डिजिटची छोटी व्हॅल्यू 100, त्यानंतर 100, नंतर 101, 110, 111. त्यानंतर 3 डिजिट कंप्लीट झाले, म्हणजे त्यांच्या जे डिजिटच्या स्थानी 11 आल्यानंतर 4 डिजिट घ्यायचे. मग 1000, 1001, 1000. त्यानंतर पुढचे जे आहे तर ते आपल्या इनव्हॅलिड असणार आहे, म्हणजे लिमिटेडच आहे. बरोबर आहे, 0 to 9 पर्यंतच आपण यामध्ये यूज करतो, म्हणून हे लिमिटेड व्हॅल्यू आहे. म्हणून आपण म्हणू शकतो की त्याचे ॲडव्हांटेजेस काय असणार आहे बघा. ॲडव्हांटेजेस आपल्याला बघायचे आहे या ठिकाणी. डेसिमल नंबर्स कॅन बी इझिली कन्वर्टेड इनटू BCD नंबर्स. म्हणजेच बघा याचा ॲडव्हांटेजेस आणि डिसॲडव्हांटेजेस दोन्ही पण आपण बघणार आहोत. याचा फायदा काय आहे, डेसिमल नंबर्स कॅन बी इझिली कन्वर्टेड इनटू BCD. आपण बघितलेलं आहे बघा, इझिली कन्वर्टेड होतं. आपल्याला काही जास्त कॅल्क्युलेशन वगैरे करावं लागतात का नाही, म्हणजे ते डेसिमल नंबर इझिली कन्वर्टेड इनटू BCD नंबर्स. मग आपल्याला अशा प्रकारे एक ॲडव्हांटेजेस सांगता येईल. त्यानंतर मग डिसॲडव्हांटेजेस कोणते असणार आहे बघा. BCD नंबर्स आर नॉट यूज मॉडर्न कम्प्युटर्स बिकॉज ऑफ इट्स लिमिट्स व्हॅल्यू. बघा ही लिमिटेड व्हॅल्यू आहे. यानंतर बघा 9 नंतर व्हॅल्यू जे आहे तर ते व्हॅल्यू आपल्याला घेता येत नाही, म्हणून ह्या काय आहे आपल्याला लिमिटेड व्हॅल्यू आहे. यानंतरचे ज्या व्हॅल्यू आहेत तर ते इनव्हॅलिड असतात. म्हणून आपण म्हणू शकतो BCD नंबर्स आर नॉट यूज इन मॉडर्न कम्प्युटर्स बिकॉज ऑफ इट्स लिमिटेड व्हॅल्यू. लिमिटेड्स व्हॅल्यू असल्यामुळे आपल्याला जास्त करून हे जो नंबर आहे BCD नंबर बायनरी कोडेड डेसिमल आपण मॉडर्न कम्प्युटर्समध्ये यूज करत नाही. अजून काय डिसॲडव्हांटेजेस त्यांनी दिलेले आहे. द रूल्स ऑफ बायनरी ॲडिशन आर नॉट ॲप्लिकेबल एंटायर 8421 BCD numbers but only to the individual 4 bytes groups. For example, consider
द ॲडिशन ऑफ 12 अँड 8. बघा त्यानंतर मग नंबर्स फ्रॉम 1010 टू 111 डज नॉट एक्झिस्ट इन अ BCD कोड्स. या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे बघा, या ठिकाणी जे नंबर दिलेला आहे या ठिकाणापासून तर या ठिकाणापर्यंत बघा हे नंबर्स आहे 1010 पासून तर 1111 पर्यंत आपल्याला इनव्हॅलिड दिलेले आहे. म्हणून आपण म्हणू शकतो नंबर्स फ्रॉम हे जे दिलेले आहे तर ते काय आहे, डज नॉट एक्झिस्ट. मग ते BCD कोड्समध्ये एक्झिस्ट होत नाही, म्हणून ते काय आहे, इनव्हॅलिड नंबर्स आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण जो आपला टॉपिक्स होता बायनरी कोडेड डेसिमल म्हणजे त्याला आपण BCD म्हणत असतो, तर या टॉपिक रिलेटेड आपण माहिती बघितलेली आहे. या अगोदर आपले लेक्चर झालेले आहे. प्रत्येक टॉपिक आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे जेणेकरून सर्व विद्यार्थी मित्रांना व्यवस्थित समजेल. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा काही व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.